आणि आता मुंबई आणि परिसरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा मुंबई फास्टमध्ये. मंत्रिमंडळात फेरबदल होईल तेव्हा समीर भुजबळांचा विचार केला जाईल असं सांगितल्याने मी गप्प बसलो असं विधान छगन भुजबळांनी केलं. समीर भुजबळांना मंत्री करण्याची मागणी होती, मात्र तातडीनं निर्णय घेणं शक्य नव्हतं असं भुजबळांनी सांगितलं. देशावर काँग्रेसने कर्ज केलं, ते कर्ज फेडण्याची वेळ आमच्यावर आली असं विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केलं. काँग्रेसच्या काळात देशावर जास्त कर्ज झालं, नरेंद्र मोदी हे गेल्या 10 वर्षात आलेत, हळूहळू हे कर्ज आम्ही फेडत आहोत असं देखील आठवलेंनी म्हटलं. ठाकरेंच्या शिवसेनेमधील 7 खासदार शिंदेंच्या संपर्कात आहेत या चर्चेवर अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिली. संपर्कात असणं म्हणजे पक्षांतर नव्हे असं स्पष्ट करत उद्या माझी आणि एकनाथ शिंदेंची भेट झाली तर त्याचा अर्थ मी त्यांच्या पक्षात जातोय असा होत नाही असं दानवेंनी म्हटलं. येऊ नको म्हटलं तर कोणत्या गाडीत बसू अशी आमची अवस्था झाली अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाईंनी दिली आहे. यावर गिरीश महाजनांनी प्रतिक्रिया दिली. शंभूराज देसाईंचा विषय संपलाय, याबाबत फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये चर्चा देखील झाल्याचं महाजन यांनी म्हटलं. भाजप एकनाथ शिंदेंचा पक्ष लवकरच विसर्जित करणार असा गंभीर आरोप विनायक राऊतांनी केला. गरज संपली तर भाजप कोणत्याही पक्षाला विसर्जित करून टाकतो. गरज सरो आणि वैद्य मरो हे भाजपचं वैशिष्ट्य आहे असं देखील राऊत यांनी म्हटलंय. रोहित पवार यांना कर्जमाफीचा अभ्यास नाही अशी टीका भाजप आमदार परिणय फुके यांनी केली. पंढरपुरात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत रोहित पवार आंदोलन करतायत, यावरून फुकेंनी टीका केली आहे. दरम्यान पवार कुटुंबियांनी शेतकऱ्यांना देशोधडीला लावलेला आहे अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली. शिवसेना ठाकरे पक्षाचं नेतृत्व आदित्य ठाकरेच करतील असं सूचक वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलं. आदित्य ठाकरेंमध्ये राज्य पुढे नेण्याची क्षमता आहे असं राऊत यांनी म्हटलेलं आहे. जिथे शिवसेना तिथे ठाकरेच असं राऊत यांनी म्हटलं. शरद पवार यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करू नये, त्यांनी भाजपच्या सोबत यावं. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. याआधी शरद पवारांना आपण काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा सल्ला दिला होता, पण आता काँग्रेसमध्ये दम राहिला नाही असं आठवले यांनी म्हटलं. मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षाचालक, टॅक्सी, ओला, उबेर चालक यांना मराठी येणं अनिवार्य केलं. ज्यांना मराठी बोलता येणार नाही अशा रिक्षा, टॅक्सी, उबेर चालकांचे परवाने रद्द करण्याचे कठोर आदेश दिले होते. मात्र सध्या मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ दिली असून 15 ऑगस्टपर्यंत ही मुदतवाढ असणार आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्ट उपक्रमाला तारण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्याबाबत महापालिकेनं तयार केलेल्या प्रस्तावावर स्थायी समितीमध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांनी आक्षेप घेतला. बेस्टला देण्यात येणाऱ्या निधीचा बेस्ट प्रशासन कसा आणि कोणत्या कामांवर खर्च करणार याबाबत चित्र अस्पष्ट असल्यानं नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. पावसाळ्यात उन्हावर आला असताना भिवंडीतील नालेसफाई घोटाळा चव्हाट्यावर आला. महापौर, नगरसेवक, नागरिक आमनेसामने आलेत. 2.44 कोटी खर्चूनही नाले तुंबलेल्या अवस्थेत आहेत. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामं न झाल्यास भिवंडीकरांना पूर परिस्थितीला सामोरं जावं लागणार का ही भीती व्यक्त केली जाते. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरनं सत्ताधारी शिवसेना आणि विरोधक काँग्रेस यांच्यात जोरदार संघर्ष पेटला. शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन केल्याच्या नंतर आता काँग्रेसनं सत्ताधाऱ्यांवर दुटप्पी भूमिकेचा आरोप केला. 1 ऑगस्टपासून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. भिवंडी अंजूर फाटा रेल्वे स्थानकाच्या परिसरातील अंडरपासची पाहणी भिवंडी महापालिकेचे महापौर यांनी केली आहे. अंडरपासच्या कामाबाबत विविध तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत, त्यामुळे महापौरांनी स्वतः घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी संबंधित अधिकारी, कर्मचारी तसंच स्थानिक नागरिक उपस्थित होते. एडीएमसी महापौर हर्षाली थविल, आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह अधिकारी आणि नगरसेवकांनी वालधुनी नदीचा पाहणी दौरा केला. नदी पुनर्जीवन करण्यासाठी तसंच नदीचं प्रदूषण थांबवण्यासाठी इतर महापालिकांसह प्रदूषण नियंत्रण मंडळाला आवाहन करण्यात आलेलं आहे.
मुंबईमधील लोकल रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर या विकेंडला मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री 12:45 पासून ते 3:45 भायखळा ते विद्याविहार स्थानकादरम्यान जलद मार्गावर ब्लॉक असेल. मध्य रेल्वेवरील लोकमान्य टिळक टर्मिनस इथं सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विस्तार आणि सुधारणा कामामुळे 14 ते 16 जून दरम्यान विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे नेत्रावती एक्सप्रेस आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस या गाड्यांचा प्रवास ठाणे स्थानकामध्ये थांबवण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या अंतर्गत प्लॅटफॉर्म क्रमांक 16 आणि 17च्या विस्तारीकरणाचं काम संथ गतीनं सुरू आहे. यापूर्वी सलग 2 वेळा महिनाभराची मुदतवाढ दिल्याच्या नंतर आता आणखी 53 दिवसांचा ब्लॉक जाहीर केलाय. ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. सर्व वाहनांच्या किमतीत 1 जुलै 2026 पासून 1.5% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांसह इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश आहे. गाड्यांच्या किमतीमधील ही गेल्या 3 महिन्यातली दुसरी दरवाढ आहे. यापूर्वी ही कंपन्यांनी 1 एप्रिल रोजी किमती वाढवलेल्या आहेत. मुंबईसह संपूर्ण राज्यभरातच उतरती कळा लागलेल्या मराठी शाळांना आणखी आर्थिक गर्तेत टाकण्याचा निर्णय मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागाने कायम ठेवला आहे. महापालिकेच्या शालेय इमारतीमध्ये वर्गखोल्या भाडेतत्वावर घेऊन चालवल्या जाणाऱ्या मराठी माध्यमाच्या शाळांसह इतर माध्यमांच्या अनुदानित शाळा तसंच कनिष्ठ महाविद्यालयांना आता वार्षिक 10% भाडेवाढीचा फटका कायम राहणार आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी पश्चिम कांदिवलीतील कला हनुमान मंदिर आणि पोईसर जिमखान्यातनं चोरीला गेलेल्या 40 हॅलोजन दिव्यांच्या प्रकरणाचा कांदिवली पोलिसांनी छडा लावला. पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असून चोरीला गेलेले 40 हॅलोजन दिवे जप्त केले. वांद्रे कुर्ला संकुलात दर शुक्रवारी सार्वजनिक वाहतूक दिन उपक्रम राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत शुक्रवारी पहिला सार्वजनिक वाहतूक दिन पाळण्यात आला. मात्र या आवाहनाला दररोज बीकेसीमध्ये कामानिमित्त येणाऱ्यांनी अत्यल्प असा प्रतिसाद दिला. मुंबईत मागील 57 वर्षातील जून महिन्यातील सर्वाधिक किमान तापमानाची नोंद करण्यात आली. हवामान बदलामुळे कुलाबा केंद्रात सर्वाधिक 30.2 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवलं गेलं. मुंबईकरांना मोसमी पावसाची प्रतीक्षा करावी लागणार. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्यामुळे देशावरील दुष्काळाचं सावट अधिक गडद झालं. एल निनोच्या सक्रियतेचा थेट फटका मान्सूनला बसण्याचा अंदाज आहे. एल निनोमुळे देशातील पावसाचं संपूर्ण स्वरूपच बदलणार आहे. कुठे कमी तर कुठे जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जातोय. ठाणे जिल्ह्यावर पाणी संकट गडद झाले. ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात 33% पाणीसाठा शिल्लक राहिलाय. त्यामुळे दिवसभरात 100च्या आसपास टँकरनं पाणी शहरात पोहोचवलं जातं. बारवी, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा या धरणात पाण्याची पातळी घटली. घाटकोपरमधील पांढऱ्या पट्टीच्या वादाची घटना ताजी असताना आता तसाच प्रकार दादरमध्ये घडलाय. दादरमधील गोखले रोड लगतच्या मार्गावर पांढरी पट्टी मारण्यात आल्यामुळे नव्यानं वाद उफाळला. या पांढऱ्या पट्टीला मनसैनिकांनी तीव्र आक्षेप घेतला. या आक्षेपानंतर महापालिकेने ही पांढरी पट्टी पुसून टाकली. दरम्यान पांढरी पट्टी मारणाऱ्यांवर महापालिकेने गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. तर संपूर्ण मुंबईमध्ये पांढरी पट्टी दिसणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. उमऱ्यात अर्धवट नाले सफाईमुळे बोजवारा उडालाय. नाला साफ करून त्यातून काढलेला गाळ त्याच नाल्यामध्ये टाकल्याचा प्रकार समोर आला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला. नाला चोपाऱ्यामध्ये एटीएम मधून चक्क फाटक्या नोटा निघतायत असा धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका व्यक्तीला फाटक्या नोटांसह एटीएम मधून हिशेबापेक्षा तब्बल 400 रुपये कमी मिळाले. या व्यक्तीने एटीएम मधून 4000 रुपये काढण्यासाठी UPI कॅश विड्रॉल केलेला आहे. यावेळी एटीएम मधून आलेली 200ची नोट पूर्णतः फाटली होती. यासह 4000 ऐवजी केवळ 3600 रुपये एटीएम मधून आलेले आहेत. कांदा उत्पादकांना अधिक चांगला परतावा मिळावा यासाठी केंद्रानं बफर स्टॉक योजनेअंतर्गत कांदा खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कांदा खरेदीच्या दरात प्रति किलो 70 पैशांची वाढ करण्यात आली. आजपासून सरकार 16 रुपये 50 पैसे दराने कांदा खरेदी करणार आहे. मुंबईतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीनं शिक्षण विभागानं मोठी कारवाई हाती घेतली आहे. काही शाळा तसंच शाळांमधील अनेक वर्ग आवश्यक परवानगीशिवाय सुरू असल्याचं उघड झालं. या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील संबंधित शैक्षणिक संस्थांना नोटिसा पाठवल्या असून अनधिकृतपणे सुरू असलेल्या शाळा आणि वर्ग तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले. स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेने अखेर माफी मागितली. त्याच्या शोमधील वादग्रस्त व्हिडिओवरनं त्यानं माफी मागितली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून त्यानं माफी मागितलेली आहे.
नवी मुंबईत अनेक दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली. सखोल तपास करत सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलं. चौकशीत 5 दुचाकी चोरल्याचं निष्पन्न झालेलं आहे. या प्रकरणात अधिक तपास गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून सुरू आहे. शहाड ते आंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान धावणाऱ्या अमरावती एक्सप्रेसमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या फटका गँगच्या एका सराईत चोरट्याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडनं चोरी केलेले मोबाईल हस्तगत केले.